कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरी आहे मी, बरं वाटतंय मला. डोकं दुख बरी आहे मी. आजी, आम्ही केवढे घाबरलो होतो माहितीये. आता तुम्ही आलात ना, आता बरं वाटतंय मला. परत थोडस लिंबू सरबत घेता का? मग चहा थोडासा प्लीज, बरं वाटेल. तर येईल जरा. मी चहा बनवतो, आलोच. आजी, तुम्ही कुठे गेला होतात आम्हाला काहीच माहित नव्हतं. आम्ही इतके घाबरलो होतो, तुमचा फोन पण स्विच ऑफ होता. म्हणून मग आम्ही तुम्हाला शोधत शोधत मंदिरात गेलो. आम्ही गुरुजींशी बोललो. काय बोलत गुरुजी काय म्हणा? आजी, गुरुजी म्हणाले की तुम्ही कुठल्या तरी बाईला शोधत मंदिरात जाताय आणि आज सुद्धा त्या कुठल्या तरी बाईला शोधायलाच का भेटायला गेला होता. आजी, अहो काय चाललंय तुमच्या मनात? आणि कोण आहे ती बाई? इतकं का भेटायचंय तुम्हाला तिला? आजी, मला सांगाल का? मैत्रीण ना मी तुमची. मग का गोष्टी लपवताय माझ्यापासून? हे बघा, जे काय ते मला खरं खरं सांगा. मी कोणालाच सांगणार नाही, एजंटनाही कळू देणार नाही. सरू, मला काय वाटतं माहितीये? काय वाटतं? ऐकणार आहेस का तू माझं? ऐकतीच आहे बहिणी. मला असं वाटतं की आपण मंदिरात जायला हवं. पण तिथे जाऊन काय उपयोग बहिणी? आजी तर मंदिरातून आल्या ना, आता तिथे जाऊन आपण कोणाला शोधायचं? हे म्हणजे असं झालं ना, काकेत आजी आणि मंदिराला वळसा. सरू, आपण मंदिरात गेलो तर आपल्याला कळेल ना की आजीला नेमक्या कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस होतोय. ते कसं? म्हणजे बघ, बघतीच आहे बहिणी, बोला तू. गुढीपाडव्याच्या वेळेला आजी आल्या आणि म्हणत होत्या ती आलीये. त्या कुठल्या तरी बाईबद्दल बोलत होत्या आणि तेव्हा त्या मंदिरात जाऊन आल्या होत्या. आजही आजी कुठल्या तरी बाईबद्दल बोलतायत आणि त्या मंदिरात जाऊन आल्यात. म्हणजेच आपल्याला मंदिरात काहीतरी क्लू नक्की मिळेल. आपल्याला मंदिरात जायला हवं ग. कुठे चाललीस सरू? आरतीचं ताट आणायला वहिनी. का आपल्याला पूजा नाही करायची आहे मंदिरात? नाही वहिनी, मला तुमच्या मेंदूची पूजा करायची. वहिनी, काय डोकं लावलं? काय स्मार्ट आहात तुम्ही. ठीक आहे ना, एजलीला आपल्याला काही सांगत नाहीयेत ना. ठीक आहे, आता जे काही शोधून काढायचंय ते हे LS जास्त शोधून काढते. आजी, हे बघा मला माहिती आहे हे सगळं जे काही तुम्ही मनात लपवत आहे ना, त्यामुळेच तुम्ही अशा आजारी पडताय. मला माहिती आहे, त्याचंच टेन्शन आलंय तुम्हाला. मला नाही सांगणार का? हे बघा, मी प्रॉमिस करते, तुमच्या परवानगीशिवाय मी ह्यातलं काही कोणालाच सांगणार नाही. पण प्लीज मला सांगा ना, काय चाललंय? सांगायची प्लीज. मी आहे ना, सांगा मला सगळं प्लीज. मला मंदिर आजी. हा दुर्गा, ये बाळा. आजी, मी देवासमोर देवा लावून आरती केली. आरती घ्या, बरं वाटतंय. बरं केलंस. लीलाला मी अंतराबद्दल काही सांगणार एवढ्यात दुर्गा आरती घेऊन आली. याचा अर्थ देवाच्याच मनामध्ये मी अंतराबद्दल लीलाला काही सांगू नये असं असेल का? प्रसाद. दुर्गा थांब. काय? लीलाला ही आरती दाखव. का? आरतीला नाही म्हणायचं नाही बाळा. दाखव.
पार्टनर प्लीज आजीनं लवकर बरं कर. त्यांच्या मनात जे काही चालतंय ते प्लीज लवकर मला कळू दे. लीला, तू कितीही प्रार्थना केलीस तरी तुला आजींच्या मनातलं कळणार नाही. तुला अंतरा आईंबद्दल आजींकडून नाही तर तुलाच कळायला हवं. खरी मजा तर तेव्हाच येईल. आणि म्हणून मी मुद्दाम आरतीचं ताट घेऊन आत आले. येते. आजी या बस तस. आजी सांगा काय सांगत होतात? मंदिरात अगं ते एक बाई देवळात, म्हणजे माझी मैत्रीण आहे ती, अनेक वर्षांपासूनची मैत्रीण आहे माझी ती. तर तिला भेटायला मी जात होते. काय मला देवळात भेटली, तिने ओळखच दाखवत नव्हती. काय काही गैरसमज असतील तिला, म्हणून सारखी देवळात त्यासाठीच जात होते मी. आज गाठलं तिला. झाली भेटलो, गैरसमज दूर झाले, म्हणून मला उशीर झाला. आजी तुम्ही एवढे अस्वस्थ होतात त्याचं हे कारण होतं का? अच्छा अच्छा असं आहे का? बरं, पण आता भेटलात ना तुमच्या मैत्रिणीला, मग आता तुमच्या मनातलं सगळं टेन्शन काढून टाका. दुर्गा, काय? अगं कुठे होतीस तू? केव्हापासून शोधतोय मी तुला. काय झालं? सरस्वती आणि लक्ष्मी मंदिरात चालल्यात. मंदिरात? का? अगं आजी मंदिरात जाऊन कोणाला भेटते हे त्यांना शोधून काढायचं आहे. हे बघ दुर्गा, हे जर त्यांना काय आहे हे कळलं ना तर आपल्या प्लॅनची वाट लागेल. आणि त्या दोघींनी जाऊन जर तिथे काही मूर्खपणा केला तर सगळं आपल्या अंगाशी येईल. जा तुर्का, अडव त्यांना. पटकन. बरं आजी, आता पडा थोडा वेळ, बराच वेळ झालाय. चला. आजी मला माहिती आहे तुम्ही अस्वस्थ असण्यामागचं हे काही कारण नाही. पण आता तुमच्या मनात नक्की काय चालू आहे हे कसं कळेल मला? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.